जशी रथयात्रा पुढे चालली आहे तसे तसे अनेक ढोलताशे पथक किंवा अनेक सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होत चालल्या आहेत। अशीच एक सामाजिक संस्था म्हणजे क्षितिज मतिमंद मुलांची शाळा यांनी एक विशेष उपक्रम राबवला आहे मुलींच्या संरक्षणाबाबत। तर आपण त्यांनाच विचारूयात की काय सांगाल याबाबत, काय उपक्रम आहे हा नक्की? मॅडम आजच्या ह्या दिवशी सांगायचं म्हणजे आमच्या क्षितिज संचालित मतिमंद मुलांची शाळा आहे आणि ह्याच्यामधनं आम्हाला समाजाला हे सांगायचं आहे की आपल्या ह्या ज्या मुली आहेत तर आपल्याच मुलींना नाही तर समाजाच्या सगळ्या मुलांना आपल्याला हे सांगायचं आहे की गुड टच आणि बॅड टच हे आपल्याला लहानपणापासून हे पालकांपर्यंतही पोचायचं आहे आपल्याला आणि समाजातील प्रत्येक घटकाला समजवायचं आहे। आणि ह्याच्याच माध्यमातून आपण एक हे करतो की बाबा ह्याच्यामधनं हा स्पर्श हा प्रत्येक पालकांनी मुलांनाही सांगावा, जनतेनेही समजावून घ्यावा आणि ह्याच्यामधून पालकांची किंवा जनतेची मानसिकता बदलायला हवी आणि आजच्या काळामध्ये हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे आमचा हा स्तुत्य उपक्रम आहे आणि याच्यामध्ये आमचे पालक, हितचिंतक, शाळेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी सगळे सहभागी झालेले आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे की आपण काहीतरी समाजासाठी देणं आहे आणि आपण करतोय। नाही, खरंच पाहिलं तर खरंच स्तुत्य उपक्रम आहे, कारण आपण पाहतोय की पुण्यामध्ये किंवा इतरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत। मुलींना याबाबत माहिती असणं खरंच गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही हा उपक्रम राबवताय। तुम्ही काय सांगाल? मी सांगते की आत्ताच्या जी बदलापूरची घटना झाली त्यामुळे खूप लहान मुली पण खूप जरा म्हणजे हिमुसलेल्या आहेत। त्यामुळे असं वाटतं की आपण कुठनं तरी ही सुरुवात करायला पाहिजे की ह्या गोष्टीने की समाजाला एक समजेल की बाबा गुड टच आणि बॅड टच हे काय आहे, हे आमचंही शिक्षकांचंही देणं आहे आणि पालकांचंही देणं आहे। त्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवला आहे। थँक्यू। नाही, खरंच चांगला स्तुत्य उपक्रम राबवला आहे आणि याच्यामुळे खरंच चांगली जनजागृती होईल। कॅमेरामन गणेश रहाटेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।